कसं काय शिरपूरकर, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी व्लॉग. मित्रांनो, सकाळी सकाळी उठलो आणि निघालो शूट साठी. म्हणजे एका भूमिपूजनचं शूट होतं, आपल्या मित्राचाच कॉल आला होता. मग निघालो लोकेशन साठी. त्याच्या आधी आपण घेतला ब्रेक मध्ये आपण घेतलं एक बिस्किट. म्हणजे कसं बाहेरच्या जपून जरा खायची सवय पडून गेली, घरचे म्हणे त्यांना बाकी थोडा दुख लागत. पटकन लोकेशनवर येऊन आपला गिंबल सेटअप केला आणि लागलो शूटला. शूट एकदम परफेक्ट झालंय आणि ऊन बी खूप आहे. शूट आपटून आपण डायरेक्ट गेलो कॉलेजला येऊन बघतो तर काय आपल्या मित्राचा पेपर एकदम भारी गेलेला आहे. तो पण म्हणे भाऊ आपला पेपर एकदम बढिया गेलाय, स्वतःच्या जीवावर केलेला आहे. म्हटलं भाऊ असं काहीच राहत नाही, कॉपी सगळेच करतात. स्वतःच्या जीवावर पास होणार, स्वतःच्या जीवावर पास होणार. भाऊले म्हणतो भाऊ कॅमेराचा की कान नको देऊ म्हणतो, आम्हाला बटा माहिती कोण घेतला पाणी माय म्हण. तितक्यात आपण आलो आपल्या डार्लिंगला भेटायला. डार्लिंग खूप दिवसानंतर आपल्याला भेटली तर जास्तच खुश होती ती. म्हटलं भाऊ तुला कॅमेरा चालू थोडंसं लाजून राहा. म्हटलं ठीक आहे बॉस. कॉलेजमधून येऊन आपले 15 लोक भेटले. ते म्हणे भाऊ आमले विले ना ब्लॉग मध्ये चलेगा ना बॉस, तुमको नाही लूंगा तर कैसा चलेगा. दोस्तीच्या मैफिलमध्ये बसून आपण निघालोय घराकडे. संध्याकाळी तयारी केली, निघालोय मंदिराकडे. कारण की आपल्या करवण गावात नवीनच स्थापन झालेलं आहे स्वामीनारायणचं मंदिर. तर दोघं भाऊ रात्री 8 वाजता निघाले करवणला. भाऊ म्हणे लवकर चल म्हणे. अरे म्हणतो भीतोस काय, स्वामीनारायणच्या मंदिरात जायचंय. तर पोचलो स्वामीनारायणच्या मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं आणि खरं सांगतो खूप भारी मंदिर होतं आतमधून. घरी येतच होतो तितक्यात भाऊ आणि पोट बी म्हणे ठाकूर. म्हणजे हा भाऊ समज गया. 2 ग्लास गटकून आम्ही दोघी भाऊ निघालो घराकडे. आता ते कोणते 2 ग्लास हे समजणे वाला को इशारा काफी. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. तर जय काना देश, जय महाराष्ट्र, जय हिंद. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.